नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. आज व्हिडिओला सुरुवात लवकर केली. लवकर म्हणजे काय 11 वाजतात. माझं काही लवकर होतच नाही बघा. 11 वाजले. साहेब जातात ना त्यानंतर मी माझे कामं करायला घेते. ते आहे तोपर्यंत आवाज करायचा नसतोय. दिवसभर दिदी झोपलेली आणि सकाळचे ते झोपलेले असतात म्हणून असा गोंधळ व्हायला लागला आता पुन्हा दोघांचा. पण ते कसं रात्री खूप उशिरा येतात, कधी 2-3 पण वाजतात नाही ना, म्हणून मी सकाळी त्यांना 9 वाजेपर्यंत घरात कुठलाही आवाज करत नाही. मग 9 वाजता उठले की त्यांचा आंघोळ नाश्ता होईपर्यंत 10 वाजतात. मग ते गेल्यानंतर कामाला सुरुवात करते म्हणून दुपारची कामं माझी इतके लेट होतात. ते गेल्यावर मी आता देवपूजा केली. पहिली देवपूजा दाखवते. तर बघा अशी छान मस्त देवपूजा झालीत. मला ना कानाला वस्त्र आणायचे पण मी तुम्हाला किती दिवस झाले बोलते, मला जाणं होत नाही बघा. लालबागलाच भेटतात ते, लालबागला जायचे पण वेळ भेटत नाही आहे. अशी मस्त देवपूजा झालीत. सगळीकडं छान प्रत्येक कलरचं फूल. आज थोडेसे गुलाब होते आणि आपल्या झाडाला पण गुलाब आलेला आणि एक जास्वंद आलेलं. गणपती बाप्पाला जास्वंद वाहिले आणि तिकडे माता राणीला घरचं गुलाब वाहिले. बाकीचे विकतचे पण गुलाब होते. दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. छान अशी पूजा झाली. इकडे हे धूप वगैरे अशी लावत असते इकडे पण. आणि ह्या तुपाचं दिवा तुम्हाला मी सांगितलं सकाळ संध्याकाळी एक आपण दीप करायचं, दीपदान करायचं असं पुरुषोत्तम देवाला. तर हे सकाळी एक संध्याकाळी एक असं मी हे पंथी लावत असते. तुम्हाला पहिले पण सांगितलं आणि आता पण सांगते. अशी मस्त झाली देवपूजा. तर तुम्हाला सांगू आता 1 महिनाभर ज्यांना काही सेवा नाही घडल्या, ज्यांच्याकडून काही उपवास नाही घडले, त्यांनी ह्या महिन्यामध्ये अधिक मासात 2 एकादशी येतात. त्या 2 एकादशी करायच्या म्हणजे त्याचं महिनाभराचं फळ आपल्याला भेटतं. आता 27 तारखेला एकादशीपर्यंत हा व्हिडिओ कधी जातो आहे काय माहिती. आणि 27लाच आम्ही बाहेर जाणार आहे तिकडे. पण फराळ पाणी वगैरे बनवून नेणार मी. आणि त्यानंतरची पुढची 15 दिवसांनी येईल. ज्यांना जी जमेल त्यांनी ते उपवास करा. आता हा व्हिडिओ जर लेट आला तर त्यांना माहिती नाही भेटणार याची. म्हणून मी काय केलं, मागे खूप व्हिडिओ घेतलेले ते शूट करून ठेवले. पण हेच देते छोट्या छोट्या माहिती ज्या असतात ना त्या देते. ज्यांच्याकडून घडेल त्यांच्याकडून घडेल. मी म्हणते 10 मध्ये एक तरी कोणती तरी ताई सेवा करेल ना. सासूबाई पण खूप सांगत असते सगळं काही, असं करा तसं करा हे करा. मग ते ऐकतात पण. जे सांगितलं त्या स्वामींचं असू दे कुठलं काय असू दे सांगितलं ना त्या पण करतात बघा. म्हणजे काय आपल्याकडून कुठली तरी भक्ती घडावी, आपल्यामुळे कोणाकडून तरी भक्ती घडावी. एक आपली ताई व्हिडिओ बघते बघा, आरती मुलगी ती. आणि तुम्हाला सांगते ती तर तिला वाटतं, ती बोलते तुझ्यामुळे मी इतके भक्तीमध्ये आले, तुझ्यामुळे मला एवढं काही कथा माहीत झाल्या, तुझ्यामुळे या सगळ्या सेवा माहीत झाल्या. पण मी काय बोलते, आपल्याला श्रेष्ठ नको आहे मी म्हणून नाही काही, पण आपल्यामुळे कोणाला तरी सेवा करण्याचा तो म्हणजे एक मार्ग मिळावा का बाबा अशी अशी सेवा केली पाहिजे. तर मी तर पहिल्या दिवसापासून सांगितलं मी वाचन करते सगळं करते. रात्रीत काल ना काम खूप झालेलं, मला वाचायला बसताच आहे ना. मी फक्त भगवद्गीता वाचली, साहेबांनी जे कथा आहे ते वाचलं, कारण मला बसायलाच होत नव्हतं काल. खूप म्हणजे खूप काम झालेलं. तर गोंधळ झालेला माझ्या कामाचा. आज लवकर मी आवरायला घेतले जरा. तर ज्यांना हा लवकर जाईल व्हिडिओ तर ठीक आहे, हे करा. एकादशीचा उपवास करा. 2 एकादशी येतात त्यांचा उपवास करा. चला आता मी बघा आता इकडे देवपूजा करता आहे ना मी असे भजन वगैरे लावून दिलेले, असं स्टॉप केले बोलायचं म्हणून. गरमी खूप होती. आणि इकडे ना तुम्हाला सांगू, हे बघा बेडवर तुम्हाला पसारा दाखवते. हा पसारा कपड्यांचा का काढला आहे, आम्हाला न्यायचे तिकडे ना, बॅग भरायचे आहेत मला. एक थोडं थोडं. साहेबांचे माझे कपडे काढून ठेवले. सासूबाईची वेगळी बॅग भरून ठेवणार, त्या तशाच नाशिकवरून जाणार आहेत म्हणून त्यांची वेगळी बॅग त्यांच्याकडे ठेवणार आहे. आमच्या दोघांची एक बॅग घेणार आहे. तर असं कपडे वगैरे काढून ठेवले. बेडशीट अंथरायचे ते काढून ठेवले पण अजून टाकलं नाही. आता आले किचनमध्ये. किचनमध्ये अजून दुसरी कुठली काही तयारी नाही केली, पण पहिला म्हटलं कुकर लावून ठेवा. कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे. आणि आज काय दीदी मला बोलली, मला चव नाही लागत आहे कसली, तिला थोडीशी कणकणी आहे. तर मला बोलली मला घुट्ट बनव. आता घुट्टनं मागेच बनवलं आहे पण तो व्हिडिओच तुम्हाला अजून आला नाही, म्हणून आज पुन्हा शूट घेते. काळी डाळ घेतली 1 वाटी आणि अर्धी वाटी मी ही चण्याची डाळ घेतली. ही उडदाची डाळ आहे आपली सालाची, हीच लागते अशी. तर आता ही स्वच्छ धुवून घेते. तर आता ही डाळ चांगली 3-4 पाण्याने धुवून घेतली. आणि जास्त पाणी घालायचं शिजायला. पूर्ण एक तांब्यावरून पाणी टाकलं आहे. आणि तेल घालायचं. थोडंसं तेल घातलं ना एकसारखी शिजते. नाही तर काळी डाळ शिजायला थोडासा वेळ घेते. तर चांगलं झाकण ठेवून आता याच्यात 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या. मी अगोदर साधी डाळ शिजून घेतली तर डाळीचं उडलं आहेत का. तर सासूबाई ना तिखट खात नाही, हे मला दीदीसाठी बनवायचं आहेत. याच्यात 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सासूबाईना अजिबात तिखट खात नाही तुम्हाला सांगते. 1 मिरचीचं पण भाजी खात नाही त्या. मग त्यांना असं साधं वरण वगैरे असेल ना तर ते जेवतात. आता यशला वेगळी भाजी, सासूबाईला वेगळं वरण आणि आम्हाला हे उडदाच्या डाळीचं घुट्ट. चला फटाफट तयारी करायला घेते. तर कुकर झाला इकडे 6 शिट्ट्या करून इकडे ठेवलं आहे. आणि वरण अगोदर डाळ शिजून घेतलेली, त्याचं वरण फोडणीला घातलं यशला आणि सासूबाईला.
आज फक्त तुरीचं वरण आहे. ही गावची डाळ आणलेली ना, ते फक्त तेवढं बनवलं आहे. आणि आता यशला भाजी बनवायची. या वाटीतच शिजून घेतलेली डाळ आणि अशीच फोडणीला घातली. आता ही उकळती बारीक गॅसवर. आणि इकडे मी जे रात्री तूप बनवलं होतं बघा, असं 1 किलोच्या वरती तूप आहे, जास्त आहे ते. एवढं डबाभर तूप झालं आहे बघा. हे असं गाळून डब्यामध्ये घालून ठेवलेत. हे दिवाबत्तीला पण होतं आणि मला पण खायला होतं. आणि आता यशला बनवायची भाजी. कढईमध्येच तूप होतं रात्री, असं झाकून ठेवलेलं. आता मी सकाळी डब्यामध्ये ओतलंय. मग तीच तुपाची कढई आपली, थोडंसं तेल घातलं. तर यशची भाजी, ही भाजी माझी पण तुम्हाला दाखवली. आता आमच्यासाठी नंतर ते गुट्ट्याला फोडणी देईल तेव्हा थोडीशी मोहरी घातली आणि चांगलं चमचाभर जिरं. जिरं त्याला आवडतो, खूप असं वेचून खातो. त्याला खूप आवडतं. त्याच्या भाजीला अजिबात मी लसूण नाही घातला. परवा मी पिवळी बटाट्याची भाजी बनवली दिदीला, त्याला लसूण जरा जास्त झालेलं गडबडीत, खाल्लीच नाही त्याने. मिरच्याचे त्याचे तुकडे मोठे मोठे केलेत. कोथिंबीर पण तेलातच टाकते, हळद नाही घालायची इथे. एकदम साधी सिंपल ही बटाट्याची भाजी. त्याला बटाटे कालच मी लावलेले कुकरला, कारण मला जायचं होतं बाहेर. म्हटले सासूबाईला अडचण नको म्हणून बटाटे वगैरे मी सगळे करून घेतलेलं, पण आमचं जायचं झालं कॅन्सल. त्याचे थोडंसं मीठ, 1 चमचावाला कमी मीठ घातलं आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. असं जाडसर आहे. सासूबाईला जे बनवते ना साबुदाणा, त्याच्यासाठी दुसरा वेगळा करून ठेवला, एकदम बारीक लागतो ते. कारण दातात अडकतं शेंगदाणे वगैरे बोलतात, मग त्याच्यासाठी एकदम बारीक कूट करून ठेवलेलं आहे. ही भाजी काय ते खाणार नाही. त्या दूध चपाती, असं डाळ चपाती वगैरे असंच खातात. तिखट भाज्या ते खातच नाही बिलकुल. तिथं आलं ना दूध दही वगैरे असंच, दूध केळी असंच खायला देतो. आता याला पाणी नाही घालायचे, अजिबात पाणी नाही. नुसते अशीच परतून घ्यायचे. उकडलेला बटाटा आहे म्हणून त्याला काही शिजायला वगैरे काही वेळ नाही. नुसते थोडीशी परतून आता अगदी अर्धा मिनिटभर झाकण ठेवते याच्यामध्ये. असं याच्यावर थोडंसं सगळं एकत्र होऊ देते आणि काढून घेते मग लगेच. तर बघा अर्धा मिनिटभर झाकून ठेवलेली भाजी अशी खाली जाऊन मस्त कढईला खरपूस अशी झाली पाहिजे. लालसरपणा थोडासा आला ना तर चांगल्या बटाट्याला खायला असं क्रिस्पी फ्लेवर येतो मस्त. आता हे काढून घेते. डाळ पण उकळली. अशी झाली साधी सिंपल बटाट्याची भाजी. इकडं उकळी आली डाळीला बराच कधीचं. तरी डब्यामध्ये काढून घेते मी. आणि यानंतर पहिले 2 बाजरीच्या भाकरी बनवते, कारण कुकर गरम आहेत अजून. अशी मस्त झाली भाजी. ही ठेवले साईडला. तर बघा आता माझं काम झालंय. चपात्या पण झाल्या आणि इकडे मी 2 चपात्या अशा तूप लावून ठेवले आणि बाजरीच्या भाकरी पण झाल्यात. मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्यात त्या. आणि हे तूप लावून चपात्या का केल्यात, यशला जेव्हा सफेद बटाट्याची भाजी बनवते ना तेव्हा अशा तूप लावलेली चपाती त्याला आवडते. मग 2 चपात्यांना मी असं तूप लावून ठेवलेत. हे झालेत. आता हे साईडला केलेत. आणि इकडे तर आता टोप मी गरम व्हायला ठेवलं बारीक गॅस करून. आणि उडदाची डाळ आणि ही चण्याची डाळ बघा एकदम अशी छान शिजली, एकदम मऊ झाली. असे निबर नाही राहिलीत, चण्याची पण नाही आणि उडदाची पण नाही. अशी छान शिजायला पाहिजे, नाही तर ते डाळ एकीकडं आणि बाकीचा आपला मसाला एकीकडं होतो. तर आता ही थोडीशी अशी मीठ घालून जरा अशी घोटून घेते. आणि अंदाजाने मी 2 चमचे भरून मीठ घातले आणि लागणार आहेत, पण पहिलं बस झालं. आता एवढं हे ठेवलं. यात मी आता हळद वगैरे काही नाही घालायची. इथे हे साईडला ठेवते. टोप गरम होईपर्यंत. इथं अशी भरपूर अशी मूठ भरून कोथिंबीर घेतली बघा मी, कारण हिरवं बनवायचं असते. आणि खूप असा लसूण, 2 चमचे जिरं, थोडंसं ओलं खोबरं आणि भरपूर अशा मिरच्या, कारण सासूबाई यातलं खाणार नाही म्हणून आम्हाला तिखट बनवते मी. तर हे सगळं पाणी घालून मी मिक्सरला बारीक करून घेते. एकदम बारीक करायचं, एकदम बारीक, जाडसर नाही राहिलं पाहिजे. हे बारीक करून घेते. आलं वाटून बघा. तुम्हाला पण सांगू, हे भांडे ना ताईनो इतकं महागाचे आपण वस्तू घेतली
या भांड्याचं जे झाकण आहे ना एकदम बेकार, एकदम म्हणजे एकदम एवढं लूज आहे ना, तुम्हाला जरा बी घट्ट नाही बसत बघा. आणि मसाला वरती जातो. आता पण मिक्सरवर सांडलं माझ्याकडून, म्हणजे इतकं घट्ट लावून ठेवावं लागतं ना त्याला. तर ज्या वाईट गोष्टी ते पण सांगते. तेल घाल आता इथं जरा थोडं जास्त तेल घातलं मी आणि डाळ थोडीशी अशी घोटून घेतली इथे. आता इथे मी पुन्हा फोडणीमध्ये बघा थोडंसं अर्धा चमचा जिरं, थोडासा लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जराशी हळद, हे सगळ्याची फोडणी द्यायची. मला मोहरी नाही घालायची, उडदाच्या डाळीला मोहरी नसती. कढीपत्ता आणि कोथिंबीर तेलात घातलं ना छान सुगंध येतो. हळद एकदम थोडीशी बघा, चमच्याच्या शेंड्यावर बोलतो ना पुढे एकदम जराशी, एवढी हळद. याला हळदीची जास्त गरज नाही. तेलामध्ये टाकते. दिसून पण येत नाही एवढं, इतकीशी हळद घातलेली आहे, कारण ते पिवळं नसतं करायचं आपल्याला. आणि हे वाटलेलं वाटण त्यामध्ये तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं, तेल सुटोपर्यंत. यात मी 2 चमचे, छोटे 2 चमचे मीठ डाळीत घातलंय आणि अर्धा चमचा मी हे वाटण जे केलं ते वाटणामध्ये पण अर्धा चमचा घातलाय, म्हणजे वाटणाला अशी चांगली चव येते. असं नुसतं बेचव लागत नाही ते वाटण मिक्स झाल्यावर. अर्धा चमचा मीठ मी इथं वाटायला पण घातलेलं. आता याला चांगलं परतून घेते, 2 मिनिट तरी परतून घेते चांगला. थोडासा गॅस कमी करते. आता हे बघा असं छान परतते, तेल सुटलंय त्याला. पण इकडे होईपर्यंत मी ते भात पण लावून देते, कारण गॅस धुवायचं म्हटलं ना तर हे होतं, गॅस गरम नाही पाहिजे, म्हणून दोन्हीकडे एकीकडे डाळ एकीकडे भात होईल. इंद्रायणी तांदळाचा भात असा डाळीबरोबर चिकट छान लागतो. थोडंसं हलवून द्यायचं, एक जागेला मीठ पडून राहतं, कधी कधी नाही वितळत, थोडंसं मिक्स करून घ्यायचं. कुकर वगैरे घासायला मला एकदम निघेल. आता हे बघा तुम्हाला दाखवते जवळ, किती छान तेल सुटलेत. म्हणजे हाताने दिसते त्याने काय माहिती. असं हे वाटणाला तेल सुटलं पाहिजे चांगलं, म्हणजे सगळं जे कच्चं वाटलेलं असते ना आपण चांगलं भाजलं पाहिजे. आणि आता ही डाळ ओतून द्यायची यामध्ये. तुम्हाला पहिलं पण सांगितलं, काळी डाळ आणि हिरवं वाटण दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान होऊन जातं. आता हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी सगळं असं टाकते आणि पाणी घालणार, कारण ही डाळ एकदम अशी पातळ प्यायला पण आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खायला पण मस्त लागते. असं पातळ सर पाहिजे गुट्ट. कोण लाल तिखट वगैरे घालतं काय, पण आमच्याकडे हिरव्या मिरचीचं बनतं आहे ना. आता एक दिवस शेंगोळे बनवायचे, दिदीचं चाललंय असं की जर आता थोडंसं बनव, पण गरमी खूप होती ना तर मी हे पदार्थ जास्त बनवत नव्हते. अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, घट्ट आहेत अजून खूप. अजून 1 ग्लासभर पाणी घेतलेत मी, कारण उकळू देणार. आणि हे 2 टायमाला केलेत मी, आवडतं. रात्री साहेब पण खातील, त्यांच्या आवडीचं आहे ते. दीदीला आणि त्यांना खूप आवडतं, लिंबू वगैरे, कांदा लिंबू याबरोबर घेऊन. आता याला मी चांगलं उकळू देते, थोडं मिडियम गॅसवर. इकडे भाताचा कुकर पण होतोय बघा. असं सांडलं मिक्सरवर, इकडे पण उडालं सगळं खाली, कारण झाकण एवढं लूज येत नाही याचं. तेवढा प्रकार मला अजिबात आवडत नाही. आता गॅस पुसताना सगळं धुवून काढावं लागेल. ते होत आहे, कारण गॅस पण थंड व्हायला पाहिजे, म्हणून ट्रायपॉड तिकडे जाऊ देते आणि लाद्या पुसून घेते. कपडे वगैरे सुकायला घालून दिलेत. आता यश जेवायला येईल. आज रविवार आहे, पण यश जिममध्ये गेलेला का तर कोणतरी गावी गेलेत, मग ते थोडं काही बघायचं होतं कामं वगैरे. त्यांचं पण काय काय जिममध्ये कामं चालू होते, तर ते बघायसाठी गेलात, अजून आला नाही. तर मी आता पटापट लाद्या वगैरे पुसून घेते. पहिला झाडू मारते आणि मग लाद्या पुसते. खूप नारळ जमा झालेले, तर सासूबाईने काय केलं, असं सगळं विळीवर पातळ कापून ठेवले चाळणीमध्ये बघा. सुकलेत आता हे सगळं खोबरं. 4-5 नारळ झालेले, वापरच होत नव्हता. नंतर वाटण वगैरे बनवलं आता मी याचं. असे पंख्याखाली तर आपल्या हवेशीर सुकत आहे.
तिकडे जर ठेवलं ना तर कबूतर वगैरे येतात, त्या साईडला ठेवत नाही मग मी असं काही. वातावरण बघा किती छान दिसतंय, आकाश एकदम शुभ्र दिसतंय. मी आता ना कॅमेरे लावत होते, पाठीमागं माझं लक्ष जातं बघा किती सुंदर वाटतंय. आपली झाडं हवेने हालताना आकाश एकदम असं साफसुथरं वाटतंय, भारी. तर चला ठीक आहे. तुम्हाला सांगू मी किचनजवळ काम करत असेल ना खूप भिजते, म्हणून मला सारखी चेंज करायला लागते. एवढी भिजते ना मी पूर्ण ओली होते. आणि पुन्हा कमेंट आहेत मला की ताई कपिवाचं औषध घेते याचा रिझल्ट आहे का, तर 100% ताईनं हे आणलेत, अजून बेका फोडलेलं पण नाही आहे, पॅक काही तसंच. रात्री मेडिकलवाल्याने बॉटल आणून दिली आणि जी संपलेली असते कचऱ्यात घातली बघा. तर हे कंटिन्यू मी घेते ताईनो, म्हणून सांगते मी तुम्हाला. आणि जी चांगली गोष्ट असेल ना ती सांगते. का असं वाटतं ना कोणीतरी या त्रासातून थोडंसं बाहेर निघावं कुठल्या पण. अशी पॅकिंग छान असते. दीदी ना मला पहिलं फ्लिपकार्टवरून ॲमेझॉनवरून मागवायची, आता मेडिकलवाले मला आणून देतात. तुम्हाला दाखवते आतमध्ये वगैरे. बिंदास घ्या तुम्ही, पाहिजे तर आहे ना सर्च वगैरे करा कपिवाचं डाएट फ्री. हे बघा नाव बघून घ्या, क्लिअर नाव बघा. उलटतीचं माहीत नाही. आणि ही बॉटल असते बघा, गच्च भरली, अजून खोललीच नाही. हे असं एवढं एक झाकण घ्यायचं, 30 ml असतं हे. 30 ml बघा इथे. हे एवढं सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी उठल्या घ्यायचं उपाशी पोटी, आणि संध्याकाळी जेवणाच्या तासभर अगोदर घ्यायचं. शुगर एकदम कंट्रोलमध्ये. मी तुम्हाला सांगितलं माझी ऑपरेशन टाईमाला 106 शुगर होती, फक्त 106. जी 240वर गेलेली शुगर माझी 106वर होती, म्हणून मी कंटिन्यू घेते ते. आणि कोणाला ट्राय करायचं ना, बिना कोणाला शुगर नसेल तरी पण घेऊ शकतात बघा तुम्ही. सर्च वगैरे करून बघा, पण खूप छान आहे, 1 नंबर आहेत. घ्या बिंदास. चला मी लाद्या पुसायला घेते. या डॉक्टरांची ना त्याच्यावर माहिती असते, त्यांचा टोल फ्री नंबर पण असतो बघा. आणि हे प्रोटीन एक ताई बोलत होते यात शुगर आहे का, नॅचरल शुगर, जास्त शुगर वगैरे नाही याच्यामध्ये. कारण मला शुगर आहेत म्हणून मला तसं त्या हिशोबाने. पण याने मला इतका फरक झाला आहे त्यांना. जेव्हा ऑपरेशन वगैरे झालं ना माझ्या अंगाचा खूप कापारा भरायचा, मला उभं पण राहायला नाही व्हायचं. पण मी हे रोज घेते, डेली घेते. पाण्यात दुधात कसे घ्या, पण नक्की घ्या. ज्यांना वाटत असेल असं थकवा, तर याने खूप फरक पडतो. हे घ्या नक्की, खूप चांगले आहेत. आणि डॉक्टरांनी दिले, असं काही कुठून आणलेलं नाही आहे. व्हॅनिला फ्लेवर आहे त्याचा. आता झालं सगळं झाडू वगैरे मारून मेडिकलवाले आलेले. रात्री मी त्यांना औषध आणून दिलं, त्याला सांगितलेलं काय काय. हे मला सासूबाईला गोळ्या द्यावं लागतं, त्यांचं पण थोडंसं कमरेचं वगैरे दुखतं. आणि आपण जायचं आहे म्हणून त्यांना मला टूथब्रश वगैरे मागवले तिकडे, आणि सेराडॉन. का तर प्रवासात कधी कधी डोकं वगैरे खूप दुखतं. आणि माझा फेसवॉश ना दिदी लावते, मग एक मला न्यावं लागेल, एक दिदीला इथं ठेवावं लागेल, म्हणून त्यांच्याकडे आता ते मागवले. आणि ह्या गोळ्या मला ते सासूबाई तशाच जाणार आहे नाशिकवरून, म्हणून मला त्यांना गोळ्या पण द्यायच्या होत्या. आणि याचे कपडे हाताने धुवायला लागतात, जिमचे कपडे जे आहेत हाताने धुवायला लागतात. बाबीला फोन कर, म्हणजे बाबीला रोजच फोन करते मी, पण तिचा फोन लागत नाही. तिच्या फोनला रिचार्ज नसेल ना तर तिचा फोनच लागत नाही. आज मॉपने काने पुसत आहे, भांडे घासून असं माझ्या हातात आहे, इथे काठा घुसले 2-3 ठिकाणी, तर ते असं पकडून मग ते दुखतंय तिथे. तिच्या बहिणीला फोन केला तर मग तिची बहीण बोलते बकरी ईद होईपर्यंत येणार नाही. बाबी ते बंगाली आहेत, बंगाली आणि त्यांच्यामध्ये काही असतात ना कास्ट, तर अजून ती मला वाटतं 1 तारखेपर्यंत काही येत नाही. आम्ही पण जाऊन येतोय तोपर्यंत, 1 तारखेपर्यंत आम्ही पण जाऊन येणार आहे. चला ठीक आहे, आता पटापट खाली वापरून लाद्या पुसून घेते. हे तर टाकलं जा. आजला सोय ना आमच्या सकाळपासून लसूण सोलायच्या मागे लागले, तुम्हाला सांगते. बोलते आता तिकडे आपलं चटणी वगैरे बनवून न्यायला लागेल. काय लसूण सोलला किती बघा, टोप भरून. सकाळला चहा पिला, आंघोळ झाली, चहा पिऊन बाहेर गेल्या, तिथं बाहेरच बोले घरात नको कचरा करायला. आता एवढा टोप भरून लसूण सोलून ठेवलाय. मला लागतो ना भरपूर. मी अर्धा पुसायचं म्हणलं ओल्यामध्ये येते. तर बघा आता लाद्या पुसून झाल्यात आणि आले इकडं. व्हिडिओ घेताना अवतार कसा असतो आणि व्हिडिओ संपोपर्यंत अवतार कसा होऊन जातो बघा. एवढं गरम ना ताई न मुंबईमध्ये, तर गरमी मला आणि दम लागतोय. तर आता इथलं झालं आहे. डाळ वगैरे उकळलेली चांगली कितीतरी वेळ मी गॅस बंद केला. अशी छान मस्त असा हिरवा छान कलर येतो. आणि मग नंतर जशी उकळून होती थोडा कलर चेंज होतो, पण चवीला 1 नंबर लागते. आपलं वरण जे वरणापेक्षा कितीतरी पटीने उडदाच्या डाळीला चव असते, खूप भारी. आता हे जेवण मला तिकडे नेऊन ठेवायचं आहे. यश आला, यशने जेवायला घेतलं बघा. वरण घेतलं आणि त्याची भाजी. हे काही सासूबाई खात नाही, बटाट्याची भाजी त्यांना आवडत नाही. आणि भात
गरम गरम लावला आहे, पण यश काही खात नाही भात. मी दोन्ही टायमाचा लावला आहे, कारण मला आज ना पार्लरमध्ये वगैरे जायचं आहे. आता हे जेवण मी तिकडे नेऊन ठेवणार आहे. राहिलेलं वरण मी यात काढून घेतलं, म्हणजे सासूबाई खातील आणि राहिले तसं होईल. ही भाजी थोडीशी राहिली, डब्यातच ठेवली, काही काढली नाही. आणि जे उडदाच्या डाळीचं घुट आहे ना, ते पुन्हा गरम करावं लागेल खाताने. हे आता सगळं तिकडे नेऊन ठेवते. लसूण आणून दिला आहे मला, आणि तुम्हाला दाखवते बाहेर बघा. घेऊन बसल्यात. लसूण सोलून दिलं आहे मला, ते लसणाची घाण दाखवते. आता हे कांदे जे आणले बारीक बारीक राहिलेले, यात हे काढून ठेवते. मग त्यांना गोणीमध्ये खराब होऊन जाईल. पण लसूण सोल्याची घाण बघा, पूर्ण लास्ट त्यांच्या घरापर्यंत ही लसणाची घाण केली त्यांनी. हे बघा सगळा कचरा कचरा बघा दिसतोय, पूर्ण लास्टपर्यंत कचरा केला आहे. आज आहे ना त्यांनी हेच कामं केले धावरावरीचे, नाही तर कांदे वगैरे खराब होऊन जातील म्हणले. तर बरं आहे, मला इकडं घरात आवरोपर्यंत वेळ होतो. किती वाजले आता बघा, 1:15 वाजला आहे. 1:15 पर्यंत हे बाकीचे तरी कामं झालं. आता झालं आहे माझं काम. रोज इतका वेळ व्हायला लागला, तरी आज मला तर वाटतं 1-1.5 तास माझं काम लवकर आवरलं आहे. हे बघा किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं आहे. आता उडदाची डाळ गरम करावं लागेल. वाजले किती बघा ते दाखवते. हे बघा आज 2:45 झाले. बरं गरमी एवढी ना, आंघोळच करावं लागते. आंघोळ करून पूर्ण दम लागून जातो. आता जेवणार आणि 5 वाजेपर्यंत आराम. काल तर मला आरामच नाही भेटला. 4 वाजता मी जेवले, कुठं ते व्हिडिओचं काम वगैरे होतं ते केलं, आणि लगेच 5 वाजता पाणी आलं. काल मला खूप त्रास होत होता, डोकं माझं गरगरायला लागलेलं, एवढं काम पडलेलं. एखाद दिवशी ना इतका गोंधळ होऊन जातो. वाटली ती ओली असेल गॅसची, तर चला जाईल ना, जसं झालं असेल तसं झाला असेल व्हिडिओ. आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना स्वामी समर्थ.